एकाच दिशेने 80 किलोमीटर पर आवर व 70 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या दोन कार एकमेकापासून 60 किलोमीटर अंतरावर राहतील? 6 तास, 7 तास, 8 तास, 9 तास. पहा आता गणित आधी एकदा का गणित तुम्हाला पूर्णपणे समजलं, म्हणजे प्रश्न समजला, की आपण त्याचं उत्तर कसंही काढू शकतो. फक्त प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न काय आहे? एक 2 कार एकाच दिशेने 80 किलोमीटर व 70 किलोमीटर वेगाने जात आहेत. म्हणजे 2 कार आहे ना, एकाच वेळी एका ठिकाणाहून निघाल्या अशा. 2 कार निघाल्या. पण दोघींचा वेग हा समान नाही. समान कार असत्या तर कायम त्या समान वेग असता तर त्यातलं अंतर कायम तेच राहिलं असतं. पण आता कसं आहे, एकाच दिशेने एकीचा वेग आहे 80 किलोमीटर पर आवर आणि दुसरीचा आहे 70 किलोमीटर पर आवर हा वेग आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे पहा, किती वेळानंतर असा किती वेळ लागेल, की त्यांच्यामध्ये आपल्याला एकूण 60 किलोमीटरचं अंतर पडेल. पहा आता कसं. ही कार निघाली, ही कार निघाली. त्यांचं म्हणणं आहे, की दोघांच्यामध्ये 60 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे हिने जर x अंतर काढलं असलं, तर हिचं अंतर होणार आहे x वजा 60 किंवा हिने x अंतर काढलं, तर हिचं अंतर होणार आहे x अधिक 60 असं होणार. म्हणजे किती वेळामध्ये पहा 80 किलोमीटरचा वेग आहे आणि ती x अंतरावर गेली. किती? x अंतरापर्यंत गेली. त्यावेळी हीच कार x वजा 60 अंतरावर राहिली तेवढ्याच वेळामध्ये, समान वेळामध्ये. वेळ समान आहे. मग आपल्याला माहिती आहे वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले वेग. पहिली कार जी आहे ती x किलोमीटर गेली आहे आणि तिचा वेग आहे ताशी 80 किलोमीटर. एक कार जी आहे, पहिली कार, तिने x अंतर काढलेलं आहे. किती अंतर काढलंय? x अंतर. 80 किलोमीटर वेगाने. आणि तिला जेवढा वेळ लागला, तेवढ्याच वेळामध्ये ही मात्र x वजा 60 भागिले 70 म्हणजे 70 च्या वेगाने ती x वजा 60 किलोमीटर अंतर राहिलं. म्हणजे हिने ज्यावेळेस x किलोमीटर अंतर काढलेलं आहे, त्यावेळेस हिने x वजा 60 म्हणजे 60 किलोमीटर अंतर कमी कापलेलं आहे तिच्या वेगाने. पण वेळ मात्र समानच आहे. समान वेळ म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की त्या 2 कार किती वेळाने म्हणजे दोन्ही संगच निघालेले आहेत. किती वेळाने आपल्याला विचारलं, की त्या दोघांच्या मध्ये हे अंतर पडेल. पहा, अंतर भागिले वेळ म्हणजे वेळ. अंतर हे अंतर आहे x वजा 60 कमी झालेलं अंतर. हिचं x किलोमीटर, हिचं x वजा 60 किलोमीटर भागिले तिचा वेग. पण दोन्ही अंतर वेळ समान आहेत. मग तिरपस गुणाकार करायचा. तिरका 80x वजा 84,800 बरोबर काय आलं? 70x आलं. पहा ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार. गणितामध्ये कसं असतं, 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर शून्य असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार हा समान असतो. उत्तर काय आलं बघा बरं मग 80x वजा 70x बरोबर 4800 म्हणून 10x बरोबर 4800 x बरोबर आलं 4800 भागिले 10 शून्य शून्य गेला 480 आलं. म्हणजे ज्या वेळेस ही गाडी 480 किलोमीटर अंतर जाईल, 480 किलोमीटर, त्यावेळेस ही गाडी होणार आहे 480 तून 60 वजा करायचे. म्हणजे ही गाडी किती होणार? 420 किलोमीटर, ही होणार 480 किलोमीटर. म्हणजे ही गाडी 480 किलोमीटर अंतर जाणार, तेव्हा ही गाडी 420 किलोमीटर अंतर जाणार आहे. दोघांच्या मध्ये 60 किलोमीटर फरक पडणार आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय? किती किती वेळाने, हिला वेळ किती लागला बघा बरं मग. 480 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागला? किती वेळ लागला? भागिले 80. 8 च 48 6 तास. ह्याला 420 किलोमीटर जाण्यास किती वेळ लागला? भागिले 70 आहे. 6 तास. म्हणजे 6 तासामध्ये ही गाडी गेली 420 किलोमीटर, ही गेली 480 किलोमीटर. दोघांच्या मध्ये 60 किलोमीटरचा फरक पडला.
म्हणजे इथे सूत्र कोणतं वापरायचं फक्त, की अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. दोघींचा वेळ कसा आहे समानच आहे. त्यामुळं आपण दोघांच्यामध्ये बरोबर चिन्ह मांडलं. असं हे सोडवायचं होतं.